विमानतळ परिसरात बेकायदा सिलेंडर साठ्याचा स्फोट झालाय। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हे सिलेंडर ठेवण्यात आले होते। पुण्यामध्ये तब्बल 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं समजतंय। सिम्बायोसिस कॉलेज जवळ हे सिलेंडर ठेवण्यात आले होते। रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत। तब्बल 10 सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत। अजूनही त्या ठिकाणी 50 सिलेंडर आहेत अशी माहिती मिळते। सिलेंडरचा स्फोट होऊन त्या ठिकाणी मोठी आगही लागली। त्याची दृश्य आपण झी 24 तासवर पाहतो आहोत। पुण्यामध्ये तब्बल 10 सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये हे सिलेंडर ठेवण्यात आले होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, नेमकं काय घडलं? या सिलेंडरचा अचानक स्फोट कसा झाला? काय माहिती मिळतेय? नक्की पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये असलेल्या सिम्बायोसिस कॉलेजच्या जवळ एक गोडाऊन होता आणि या ठिकाणी 10 सिलेंडरचे स्फोट जे आहेत ते झालेले आहेत। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मोठे स्फोट या ठिकाणी घडत असताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जे स्फोट थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती गॅस सिलेंडरचा साठा जो आहे तो या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेला होता आणि आता अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न आणि हे सिलेंडर मोकळे करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पुण्यामध्ये तब्बल 10 सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। बेकायदेशीरपणे ह्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता अशी माहिती मिळते।